जास्त षटक ठेवले असते मी, परंतु आज वेळ फार आमच्याकडे कमी आहे. कारण आज आपण पाहिलं गेलं तर सेमीफायनलचा मॅच देखील आम्हाला कव्हर करायचा आहे. कालच्या दिवसामध्ये फार उशीर झाला, त्यामुळे तो मॅच आज ठेवण्यात आला आहे. आणि हा सामना 2 सामने एक्स्ट्रा झालेत, त्यामुळे आपण 4 षटकांचा सामना ठेवला आहे. टीम पोलीस संघटना आपण फिल्डिंग लावून घ्यायची आणि एका बाजूला वकील संघटना आपल्याला पाहायला मिळेल. बिग फाईट मॅच ज्या प्रकारे वक्तव्य केलं दोन्ही संघाच्या कॅप्टनना आपण पाहिलं. एका बाजूला अक्षय देसाई होते आणि त्यांनी सांगितलं की इंटरनॅशनल लेवलला देखील आमचे खेळाडू खेळतात आणि ते खेळाडूंचा खेळ पाहायला मिळेल. दुसऱ्या बाजूला टसन क्रिकेट, खुन्नस क्रिकेट पाहायला मिळेल. पोलीस संघटनेच्या माध्यमातून आज सांगितलं कैलास जाधव की आज मी ग्राउंडवरती उतरलो तर 50 धावा नक्कीच ठोकेन. जबरदस्त मॅच 2 संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल. चला फिल्डिंग लगेच लावायची वेळ आपण घेऊ नका पोलीस संघटना. आणि बघा खेळाडूंची नावं आम्हाला माहिती नाहीत, एक 12 पेन आपण पाठवायचं आहे. 12वा खेळाडू आपण पाठवा प्लीज. ॲडव्होकेट अक्षय देसाई आपला एक 12 पेन पाठवा प्लीज. 12वा खेळाडू पाठवा. जमलेले माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा मनपूर्वक स्वागत. वक्रतुंड महाकाय सूर्य कोटी समप्रभा निर्विघ्नं कुर्मे देवा सर्व कार्येषु सर्वदा. गणपती बाप्पाला वंदन करतो, तसेच महाराष्ट्राचे आराध्य दैवत राजे छत्रपती शिवरायांना त्रिवार मानाचा मुजरा अर्पण करतो. झुकल्या वाकल्या सर्व गर्भिष्ठ माना या शिवमंदिरी सर्वांचं मनपूर्वक स्वागत. आणि शो मॅचला होते सुरुवात. पोलीस विपक्ष वकील संघटना अशी बिग फाईट लढत. टॉस झाला, टॉस जिंकला टीम वकील संघटनाने निर्णय घेतला डार्सी बॅटिंग करण्याचा. 4 षटकांची लढत आणि सलामी जोडी मैदानाच्या आतमध्ये पोहोचेल. तत्पूर्वी जाऊया आपण डीजे मास्टरच्या माध्यमातून एक चांगली धून ऐकूया. अंबरनाथ या पालिकेचा तो नगर सेवक झाला. थँक्यू सो मच. बघा मॅच सुरू झाली आणि कॅश प्राइज देखील लावलं गेलंय. ॲडव्होकेट अक्षय देसाईना 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर विजय कोळेकर यांच्याकडनं त्याला 3000 रुपयाचा कॅश प्राइज. बघा स्वामी ठाकरे यांनी देखील 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर रोशन पराड आमचे ओमसाई एमडीसीचे फाउंडर याच्याकडे 1112 रुपयाचं कॅश प्राइज. 1112 रुपये. क्या बात है. 11-12. आणि दुसऱ्या बाजूला विजय कोळेकर यांच्याकडनं 3000 रुपये. सलामी जोडी मैदानावरती पोहोचली आहे. बघा 12 पेन पाठवायचं स्वामी दादा. स्वामी दादा एक खेळाडू पाठवा. कॉमेंट्री बॉक्स मध्ये नावं नाही आहेत. गोलंदाजी मार्कवरती गणेश जाधव आपल्याला पाहायला मिळतील. सिनियर खेळाडू आहेत पोलीस संघटनेचे. आणि पहिलं पॉवर पेचं षटक. दोन्ही टीमला मॅचसाठी शुभेच्छा. विश ऑल द बेस्ट फॉर द टीम. शॉट द गुड गेम, शॉट द क्वालिटी क्रिकेट. गेम ऑन, लेट्स प्ले. पहिला चेंडू स्क्वेअर ऑफ द विकेट. खेळाडू उपस्थित नाहीये. चेंडू सीमारेखा बाहेर. दमदार सुरुवात. स्वागत केले गोलंदाज गणेशांचं. स्वॅग से करेंगे सबका स्वागत. डीजे थँक्यू डीजे. चौकार आलाय. स्वामी ठाकरेंच्या बॅटमधनं दमदार सुरुवात झाली आहे. अजून एक ऑन साइडला खेळले आहेत खेळाडू उपस्थित. वेल फिल्डिंग. शॉर्ट मिडॉनला त्या ठिकाणी खेळाडू होते. खूप चांगलं क्षेत्ररक्षण. व्हेरी गुड फिल्डिंग. डॉट बॉलची समाप्ती पाहायला मिळते. कमबॅक करत आहेत पुढच्या बॉलवरती गोलंदाज गणेश.
चांगला चेंडू, प्लेट ऑन ची पहिली विकेट मैदानाच्या बाहेर. स्वामी ठाकरे बॅक टू द डगआउट. वकील संघटनेला पहिला धक्का आणि गणेश यांना मिळते पहिली सफलता. डीजे तुला संगीत देखील येत आहेत, कारण पोलीस संघटना विपक्ष वकील संघटना पाहायला मिळते. जबरदस्त मॅच आपण बाजू या ठिकाणी. नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये अक्षय देसाई, कॅप्टन ऑफ टीम. अक्षय देसाई यांनी जर 3 चेंडू 3 षटकार ठोकले तर 5,000 रुपये होते, परंतु यावेळेस मात्र ब्रह्मास्त्र गणेश जाधव यांच्या माध्यमातून क्लीन बोल्ड यशोवधवस्त दांडी गोल. अक्षय देसाईला मात्र शून्यावरती परतावा लागलाय आणि विकेट हॅट्रिक साठी देखील 1500 रुपयाचं कॅशबॅक असेल. आमचे स्पर्धेचे शिल्पकार समीरदादा देसाई यांच्याकडनं विकेट हॅट्रिक साठी 1500 रुपये, चौकार आणि षटकार हॅट्रिक साठी देखील 1500 रुपयाचं कॅशबॅक. यावेळेस देखील अपील जोरदार, खेळाडू उपस्थित आणि विकेट हॅट्रिक प्राप्त केली. या मॅच मध्ये तब्बल 1,500 रुपयाचा कॅशबॅक गणेश जाधव यांना मिळेल. आणि क्या बात आहे, सेलिब्रेशन पाहू शकता. वकील संघटना पूर्णपणे बॅकफूट वरती. ठिकाणी शॉट थर्डमॅन लावते, काय झेल टिपलाय. सेलिब्रेशन तुम्हाला पाहायला मिळेल. आणि टसन क्रिकेट, खुन्नस क्रिकेट आपण पाहतात. कैलास दादा देखील फार एन्जॉय करतात मॅचला. टीमची टोटल थांबली आहे 4 या आकड्यावरती. 3 गडी बाद, लगातार 3 धक्के दिलेत नवीन खेळाडू मैदानावरती. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, चांगली गोलंदाजी, व्हेरी गुड बॉलिंग. यावर्षी पूर्णपणे महेश आपण पाहिलं की असं वाटतंय पूर्णपणे तयारीमध्ये आलेत पोलीस संघटना, कारण ज्या प्रकारे गणेश जाधव यांनी गोलंदाजी केली आहे. 5 चेंडू फक्त 4 धावा आणि 3 विकेट हॅट्रिक प्राप्त केली आहे. 1500 रुपयाचा कॅशबॅक, कारण समीरदादा देसाई यांच्या गाडीचा तो नंबर आहे, लकी नंबर म्हटलं जातं आणि ते कॅशबॅक या ठिकाणी दिलं जाईल गणेश जाधव यांना. ओव्हरची समाप्ती झाली आहे, पहिलं षटक कंप्लीट आणि पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम वकील संघटना फक्त 4 धावा 3 गडी बाद. स्पीड अप करून खेळायचं आहे, फास्ट केला प्लीज, आमच्याकडे वेळ फार कमी आहे बघा, लक्ष असू द्या. डीजे थँक्यू सो मच. चला लगेच षटक क्रमांक या ठिकाणी असेल दुसरं. गोलंदाज कैलास पारधी. कैलास दादा यावर्षी इन ऍक्शन मध्ये पूर्णपणे तयारीमध्ये आलेत. स्टाईल पाहू शकता तुम्ही, त्यांनी इनर देखील प्रदान केलाय एका हातामध्ये आणि दुसऱ्या बाजूला सन ग्लासेस देखील प्रदान केलेत. नवीन खेळाडू आपण पाहिलं मैदानाच्या आतमध्ये आलेत. नावं माहिती नाहीत खेळाडूंची, कारण 12th मॅच नाहीये. आय थिंक कान्नोर गावचे खेळाडू आहेत स्ट्रायकर मध्ये. चला विकेट हॅट्रिक जर घेतली कैलासदादा पारधी यांनी तर विजय कोळेकर यांच्याकडनं तब्बल 2,000 रुपयाचा कॅशबॅक. पहिला चेंडू गुड लेंथ वरती पडल्यानंतर बघा किती वेगानं आला, फलंदाजाला बीट केलं. डॉट बॉलची समाप्ती. सुखदेव मडवी यांच्याकडे देखील विकेट हॅट्रिक साठी 3,000 रुपये आणि समीरदादा देसाई यांच्याकडनं 1500 रुपये कॅशबॅक भरपूर लावले जात आहेत पोलीस संघटनेवरती देखील आणि वकील संघटनेवरती.
इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न, विकेट मिळाली आहे कैलास पारधी यांना. सेलिब्रेशन पाहू शकता मैदानाच्या आतमध्ये. आणि टीम वकील संघटना पूर्णपणे बॅकफूट वरती. जो साइड अँगलचा कॅमेरा आहे तिथे आतिश कॅमेरामॅन आपल्या जवळ कोणी बसलेत का, त्यांना पण खाली उतरायचं प्लीज, कारण कॅमेरा थोडासा हलतोय. बाबू आपण खाली या. विजय कोळेकर, अक्षय देसाई यांनी सांगितले इंटरनॅशनल लेवलचे प्लेयर आहेत. आज काय झालंय? आज इंटरनॅशनल लेवलला देखील नाही आहेत, परंतु फार कमी लेवलला आहेत. चांगला चेंडू, क्या बात आहे. कौतुक करेल मी गोलंदाज कैलास पारधी यांचं देखील. गुड लेंथ वरती चेंडू पडल्यानंतर किती वेगाने आला. पुन्हा एकदा परफ्यूम डिलिव्हरी पाहायला मिळाली. अजून एक हात डॉट बॉल. टीमची टोटल थांबली आहे 4 धावा 4 गडी बाद. वकील संघटना आपण बाद पूर्णपणे बॅकफूट वरती गेली आहे. फ्रंटफूट वरती यायचं असेल तर इथून मोठे पटके मारावे लागतील. पुन्हा एकदा पुढचा बॉल ऑन साइडला खेळे. पटका छान आहे. मिड विकेटला खेळाडू पोहोचतील. वेल फिल्डिंग. जोपर्यंत पोहोचतील फेकी येईल तोपर्यंत दोन धाबा या ठिकाणी कंप्लीट झाल्या. टीमचे टोटल 2 ने पुढे सरकेल 6 या आकड्यावरती. षटक क्रमांक दुसरा मार्गस्थ. एकूण चेंडू महेश या षटकारी झालेत आतापर्यंत 4 आणि धावा खर्च केले फक्त 2. एक विकेट देखील प्राप्त केली आहे. कैलास पारधी पुन्हा एकदा पुढे येऊन खेळायचा प्रयत्न. लाईन पाहावी लागेल. लाईन चुकीची आहे. आउटसाइड ऑप्शन. हाईट फॅक्टर देखील जास्त होता आणि फर्स्ट बाउन्सची वॉर्निंग देखील दिली पंचांनी. धावसंख्या 7 वरती पोहोचेल. ओव्हर द विकेट. यावेळेस लॉप केलाय. ऑन साइडला फेकून दिला. मिड विकेट. सीमा रेखा बाहेर. आणि या फटक्यानंतर असं वाटलं की आता इंटरनॅशनल लेवलचे खेळाडू आलेत. षटकार. बिलकुल खूप चांगलं संगीत दिली भाषेच्या माध्यमातून देखील येत आहेत. पोलीस दल विपक्ष वकील संघटना अशी मॅच आपण एन्जॉय करतोय. षटकाराने धावसंख्या पोहोचली आहे 13 या आकड्यावरती. पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. यावेळेस देखील फलंदाज बाद. अजून एक विकेट मिळाली. टसन पाहू शकता तुम्ही. फार एन्जॉय करतात कैलास पारधी. वेल बॉलिंग. क्विक रिप्लाय दिलाय. लगेच फलंदाजाला बाद केलं. 13 धावा धावफलकामध्ये ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहतोय. बघा ही विकेट मिळाली. तदनंतर तुम्ही पाहू शकता कैलास पारधी ऑन फायर. टसन पार दिली जाते. ऍक्शन रिप्ले मध्ये दाखवलं जातं. क्या बात है, क्या बात है. पाणी घेऊन जा. आपण पाणी घेऊन जा. 2 षटक कंप्लीट झाले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या आपण पाहिली गेली तर 13 धावा स्कोरबोर्ड वरती 5 गडी बाद. पाण्याची गरज नाही का? चला हरकत नाहीये. जेव्हा पाणी लागेल तेव्हा आपण सांगायचं पोलीस दल. येस पोलीस संघटना खेळते त्यामुळे या ठिकाणी फिटनेस देखील चांगला आहे त्यांचा आणि पाण्याची जास्त गरज लागणार नाहीये. टीमची टोटल 13 धावा स्कोरबोर्ड वरती 5 गडी बाद. यावर्षी जिंकण्याचा ध्यास केलाय तो पोलीस संघटनेने, कारण दरवर्षीप्रमाणे वकील संघटना भारी पडली आहे आणि आज मात्र या स्पर्धेमध्ये पोलीस दल या टीमने या ठिकाणी इम्प्रेस केले. गोलंदाज किरण गायकवाड. स्विच हिट. क्या बात आहे. रिव्हर्स अटेंड केलाय आणि चेंडू ट्रॅव्हल झालाय स्क्वेअर लेग सीमारेषेकडे. सीमारेखा बाहेर चौकार आलाय. रिव्हर्सच्या माध्यमातून गोलंदाज असतील मयूर गायकवाड. मयूर गायकवाड या ठिकाणी गोलंदाजी मार्गवरती पहिल्याच चेंडूवरती चौकार.
ऑन साइडला क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न, चेंडू लेक्शमच्या बाहेर होताच पंच सांगतायत व्हाईट बॉल. धावसंख्या फलकावरती पोहोचली 18 या आकड्यावरती 5 गडी बाद. पुन्हा एकदा पुढचा बॉल षटकातील राईट मोर द विकेट. उलटा चेंडू, खेळाडू उपस्थित आहेत कैलास पारदीप आला मिळते स्क्वेअर लेगला, त्वरित पैकी केली. क्या बात आहे, क्या बात आहे, अप्रतिम क्षेत्ररक्षण. जेवढी चांगली गोलंदाजी तेवढं चांगलं हाय स्टँडिंग लेवलचं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय. धावसंख्या पोहोचली ती 19 आकड्यावरती. तिसऱ्या षटकाचा खेळ या ठिकाणी सुरू आहे आणि अजूनही स्कोरबोर्डवरती धावा फार कमी आहेत. धावांचा वेग वाढवावा लागेल कारण इनफॉर्म मध्ये आपण पाहिले गेलं तर पोलीस संघटनेचे खेळाडू देखील यावेळेस फटका छान आहे. ओव्हर पिच बॉल लॉक केलाय, लॉंग ऑन सीमारेखा बाहेर ठोकलाय षटकार. तर षटकाराने धावसंख्या पोहोचेल 25 या आकड्यावरती. याच फटक्यांची गरज आहे चांगल्या टार्गेट पर्यंत पोहोचण्यासाठी टीम वकील संघटनेला. लाईन पाहावी लागेल. पुन्हा एकदा आउटसाइड लेग स्टंप, अंपायर सिग्नल व्हाईट बॉल. अतिरिक्त धाब्याने स्कोर पुढे सरकेल 26 धाबा स्कोरबोर्डवरती. फटका पुन्हा एकदा छान आहे परंतु खेळाडू उपस्थित. वेल जस्ट वेल कॅच. खेळाडू त्या ठिकाणी होते, गणेश जाधव त्या ठिकाणी होते आणि काही झेल टिपलाय. व्हेरी गुड फिल्डिंग. अजून एक विकेट मैदानाच्या बाहेर. येस विजय. थँक्यू सो मच डीजे. क्या बात आहे, अप्रतिम संगीत डीजे मास्टरच्या माध्यमातून देखील ऐकायला मिळतंय. फलंदाज बाद झाले, विकेट मिळाली मयूर गायकवाड यांना. जेवढी चांगली गोलंदाजी तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण देखील पाहायला मिळालंय पोलीस संघटनेच्या माध्यमातून. 6 गडी बाद. धावसंख्या 26 धाबा स्कोरबोर्ड वरती. षटकातील पुढचा बॉल. लोबर फुल टॉस ऑन साइडला खेळलेत. लॉंग ऑनला खेळाडू उपस्थित. थोडेसे फंबल होतात, मिसफील्ड कव्हर करतील तोपर्यंत एकच धावेवरती समाधान मानावं लागेल. धावसंख्या 27 धाबा स्कोरबोर्ड वरती. षटकातील शेवटचा चेंडू शिल्लक असेल या ओव्हर मधील. पुन्हा एकदा पुढचा बॉल ओव्हर द विकेट. चांगला चेंडू, यॉर्करचा प्रयास, एज लागली, पाठीमागे खेळाडू उपस्थित. डायरेक्ट हिट आवश्यकता नव्हती, डायरेक्ट हिट केलाय. 2 धावा कंप्लीट. तिसरीचा प्रयत्न होतोय आणि 2 धाब्यावरती समाधान मानावं लागेल. 3 षटकांचा खेळ समाप्त. 3 ओव्हरच्या समाप्तीनंतर टीम वकील संघटना पोहोचली आहे 6 गडी बाद. 29 या धावसंख्येवरती डीजे. श्रीराम मस्कर या नावाचा होता पाले या गावाचा. श्रीराम मस्कर या नावाचा चषक ठेवलंय पाले गावाला. आयोजन केलंय पाले गावाला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. असा श्रीराम मस्कर चषक गाजतोय आज या ठाणे जिल्ह्याला. थँक्यू डीजे. नेक्स्ट मॅच या ठिकाणी असेल WC विपक्ष स्वर्गीय बाळाराम कोळेकर प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर. या 2 संघांमध्ये हे बॅटल तुम्हाला खूप चांगलं पाहायला मिळेल. नाव बॅक टू क्रिकेट. शेवटचा षटक या ठिकाणी असेल. गोलंदाज गणेश तोरकर गोलंदाजी मार्क वरती. एस अँड गॉन. फलंदाज बाद. 7वी विकेट. मैदानाच्या बाहेर. अजून एक धक्का टीम वकील संघटनेला.
हे बनू नका मित्रांनो, कारण जेव्हा चौकीमध्ये पोचता तेव्हा मेरी आवाज सुनो पट्ट्याचा मार तुम्ही खाल्ला असेल तर समजेल. यावेळेस मात्र एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेला फटका खेळलाय. दुसऱ्या धाबेचा प्रयत्न, 2 धाबा कंप्लीट. टीसीचा प्रयत्न आणि तिसरी धाव देखील पूर्ण केली जाईल. लेझी थ्रो आला. फिटनेस फार छान आहे. कांबळे मेजर आय थिंक त्या ठिकाणी होते आणि त्यांची फिटनेस चांगली, परंतु थ्रो फार लेझी आला. धावसंख्या 3 ने पुढे सरकली. 32. 32 धावा स्कोरबोर्डवरती. अंतिम षटक मार्गस्थ. तयार पुन्हा एकदा गोलंदाज. स्विच रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न केला. व्यवस्थित बॅटवरती चेंडू आला नाहीये. बॅटवरती चेंडू आदलला आणि रन्स देखील कंप्लीट झाली. 1. धावसंख्या 1 ने पुढे सरकली. 33. 33 या आकड्यावरती. बघा धाव घेण्याचा प्रयत्न होतोय. करतात काय मैदानाच्या आतमध्ये. राजगुरू साहेब यांच्या माध्यमातून नक्कीच जे कोच आहेत आपण पाहिले गेले तर पोलीस संघटनेचे राजगुरू भाई आपण पाहतोय. जे कोच आहेत पोलीस संघटनेचे आपण पाहिले गेले तर या संघाचे. आणि काय क्रिकेट खेळलाय आज. गोलंदाजी फार चांगली राहिली आहे. धावसंख्या 34. 34 धावा स्कोरबोर्डवरती. अंतिम 2 चेंडूंचा खेळ शिल्लक असेल महेश. खोलवे टप्प्याचा चेंडू ऑन साइडला खेळले. गॅप मध्ये चेंडू आउटफील्ड फास्ट आणि चेंडू वाईड स्ट्रॉंग ऑन सीमारेखा बाहेर. चौकार. खराब चेंडू. नो बॉलचा इशारा पंचांच्या माध्यमातून बीमर घोषित केलाय. हाईट फॅक्टर जास्त होत आहे चेंडू मध्ये आणि नो बॉल. धावसंख्या 39. 39 धावा स्कोरबोर्डवरती. अंतिम चेंडू शिल्लक असेल या षटकातील. क्रॉस बॅट स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. संपर्क नाहीये आणि अंतिम बॉलवरती मिळेल विकेट. रनआउटची ओव्हर कंप्लीट होते. 4. पहिल्या सत्रामध्ये बॅटिंग करत असताना टीम वकील संघटनेने बनवल्यात 39 धावा आणि आता लक्ष असेल ते 40 धावेचं. ऐकूया कॉमेंट्री बॉक्स मध्ये करतो आम्ही परिवर्तन. येत आहेत रायगड ठाण्याची तोप आमचे मार्गदर्शक सन्माननीय मच्छिंद्र पाटील सर ऑन मायक्रोफोन. थँक्यू सो मच. चला बघा लगेच आपण फिल्डिंग लावून घ्यायची. टीम वकील संघटना. वेळ आमच्याकडे फार कमी आज, कारण सेमी फायनलचा मॅच देखील आम्हाला कव्हर करायचा आहे. तत्पूर्वी आपण बोलतोय मुख्य व्यासपीठावरती शुभ सन्मान केला जाईल. उद्योजक वरई नेरळचे केतनजी झांजे साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत आणि त्यांचा विशेष सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती केला जातोय. येस, आमचे मित्र नितीन झांजे यांचे बंधुराज आहेत केतन झांजे आणि त्यांचा शुभ सन्मान होतोय. समीर दादा देसाई यांच्या शुभास्ते हा सन्मान या ठिकाणी होत असताना थँक्यू सो मच. त्यांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. त्यानंतर जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये. येत आहेत पुन्हा एकदा मच्छिंद्र पाटील सर. थँक्यू सो मच. थँक्यू सोनू. तर वकील संघटनेला काढायचे ते 40 धावा. सोनू, खरं तर वकील आणि डॉक्टरांचं कधी जमत नाही, वकील आणि पोलिसांचं कधी जमत नाही. याचे कारण असे एकमेकाचे विरोधक असतात. याचे कारण काय असतं माहिती का सोनू, की पोलीस लोक आहेत ना दिवस रात्र एक करून गुन्हेगाराला पकडतात आणि वकील फक्त छोटा कागद दाखवतात जामिनाचा आणि त्याला सोडून घेऊन जातात. म्हणून ह्यांच्यात कधी पटत नाही कधी एकमेकांचं. मग ते चला काय हरकत नाही आहे, मैत्रीपूर्व लढत आहे आणि क्रिकेटच्या माध्यमातून थोडासा दोन्ही पोलिसांवरती भरपूर ताण असतो आणि आपण वकील म्हटलं तर आपल्या राज्यघटनेचा 4था स्तंभ त्यांना संबोधला होता. न्यायव्यवस्था हा फार महत्त्वाचा भाग आहे आपल्या राज्यघटनेतील आणि पोलीस म्हणजे आपले मित्र, आपल्या ज्यांच्यामुळे आपण शांत झोपतो, समाजामध्ये शांतता बाळगणं, सामाजिक सलोखा बाळगणं आणि कायदा आणि सुव्यवस्था राखणं ही त्यांची पहिली जबाबदारी. आणि त्या जबाबदारी पुढची नेक्स्ट फाईट सागर वर्सेस प्रतीक प्रणितला पाहणार आपण. WC वर्सेस वाडेकर. गेट रेडी फॉर द नेक्स्ट फाईट. 40 धावा काढायचे आहेत. त्या मात्र आता पोलीस संघटनेला काढायचे आहेत आमच्या 40 धावा आणि वकिलांनी काढल्यात त्या मात्र
39 धावा. मजा येईल. फिटनेस चांगला आहे. गणेश जाधव आणि कैलाश पारदे सलामीची जोडी. आमच्या समेत कॉमेंट्री बॉक्समध्ये योगेश मडवी आहेत. स्वागत आहे योगेश. 3 इनिंग त्यांनी लगातार केल्यात त्याबद्दल हृदयाच्या अंतर्मन आभार योगेश. सोनू थोडा उशीर आला. काल आमचा सोनूंचा कॉन्टॅक्ट झाला होता कारण मला आज स्कूलमध्ये थोडा उशीर झाला. माफी मागतोय आयोजकांची. चला दोन्ही ड्रेस कोड बघा व्हाईट अँड व्हाईट दोघांचं. गोलंदाज सज्ज होतोय. 40 धावा काढायच्या आहेत. पुढचा सामना वाडेकर वर्सेस रेग्युलरचा सामना पाहायला मिळणार आहे. तो मात्र वाडेकर आणि WC यांच्यामध्ये. सागर वर्सेस प्रणित बिग फाईट. मजा येईल. कुठे जाऊ नका पाहत राहा. हा सामना संपल्यानंतर हा मनोरंजन सामना आहे. एक्झिबिशन सामना आहे. प्रेक्षक जे आम्हाला यूट्यूबला जॉईन झालेत त्यांच्या माहितीसाठी हा सामना मनोरंजन आहे. एक्झिबिशन सामना आहे. वकील वर्सेस पोलीस. पोलिसांना काढायचे ते 40 धावा. कमिटमेंट खूप चांगली होती मगाशी की मागच्या वर्षी आम्हाला LBW अपील दिलं होतं नसताना देखील 365 दिवस देखील आठवणी ठेवल्यात पोलिसांनी. त्यामुळे किती बघा पोलिसांची जी क्षमता असते ऐकण्याची किंवा ती मेमरी ती फार शार्प असते. यस विजय दादा. कोणी फलंदाजाने षटकार मारते आमचे समीर शेठ ते आता सामन्याला एन्जॉय करतात. त्यांच्याकडे 3000चं पारितोषिक. Oh, great delivery, beautiful and fabulous delivery with extra pace, with the right direction, great bowling. पहिला चेंडू बघा ॲक्शन रिप्ले. खोलवर टप्प्याचा चेंडू फुलर लाईन डिलिव्हरी. फलंदाजाला बीट केलंय. गोलंदाजाचं नाव आमच्यापर्यंत नाही पोहोचलं. गणेश साहेब खेळतात आणि कैलास साहेब खेळतात नॉनस्टॅकला. ॲडव्होकेट गोलंदाजीमध्ये हुशार असतात ॲडव्होकेट लोक फार. सल्ला तुम्हाला नेहमी देत असतात ते. लॉंग ऑफला येते पुढे सरकला एकदम मिळणार सहज सोपा. ओ वॉटर थ्रो ब्युटिफुल थ्रो. रॉकेट टू दिला एक्झॅक्टली ऑन द स्टंप. पंचाची कामगिरी पाहतात आमचे 2 नामांकित पंच सिद्धार्थ वारिंगे आणि केतन वारिंगे. तुमचं देखील मनापासून स्वागत. आमचे विजयदादा देखील आमच्या समेत आहेत. सर्वांचे लाडके व्यक्तिमत्व समीर शेट्टी देखील सामना एन्जॉय करतात ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. चांगलं आयोजन. लवली हिट. यावेळी मात्र नो मॅच लहानमध्ये चेंडू ट्रॅव्हल झाला मिड विकेटच्या डोक्यावरनं या सीमा पलीकडं. क्या बात आहे. झुकेगा नाही झाला. असंच झालं. मराठी माणूस आहे मॉडेल पण वाकणार नाही. येस समीर दादांचे बंधू आहेत ते अक्षय ॲडव्होकेट. अक्षय दादा समोरच होते बघा. अक्षय दादा कसे अक्षय वकील ते समीर दादांचे बंधू आहेत. म्हणजे समीर दादांची पिढी आहे ती सुशिक्षित देखील पिढी आहे. समाज कार्यामध्ये देखील अग्रेसर आहे बघा. नाही ॲक्च्युली चेंडूने चकवा दिला. येस धावसेकेला आपण आकार येतोय. ओ कट केला. वॉट अ शॉट. स्क्वेअर कट दाखवला. ब्युटिफुल मॅग्निफिसंट स्ट्रोक. आणि चेंडू निघून गेला कवर पॉईंटच्या डोक्यावरनं 4 धावांसाठी. नऊ धावा अपलकावरती. सोनीने खूप छान सांगितलं होतं मगाशी की मॅटर वगैरे करू नका मित्रांनो. चांगले नागरिक बना. नसेल बनायचं तर स्वतःसाठी जगा. मात्र गुन्हेगारी क्षेत्रामध्ये कधी वळू नका. जास्त दिवस नसतात गुन्हेगारांचे. चांगला फटका चेंडू ट्रॅव्हल झाला तो फायनल ग्रीजमध्ये क्लिअर करत असताना अजून एक दमदार चौकार. जल्लोष बघा. विजेतेदा असं वाटतं की वर्ल्ड कपचा मॅच सुरू आहे. जल्लोष बघा आमच्या पोलीस बांधवांचा. हा विरुंगल आहे त्यांच्यासाठी मित्रांनो. भरपूर ताण असतं पोलिसांवरती. ते मला वेगळं सांगण्याची गरज नाही आहे. निवडणुकांमध्ये तर फॅमिली दूरच दूर. सणांमध्ये देखील फॅमिली दूर असते त्यांची आणि फक्त समाजासाठी ते कार्यरत असतात. त्या पोलिसांचा आम्हाला अभिमान आहे आणि वकील साहेबांचा देखील आम्हाला अभिमान आहे. धावसंख्या 13. 40 धावा कुठाच्या आहेत मैदानावर. ओ फुलर अँड डिलिव्हरी. चेंडू मागे निघून गेला आहे. क्षेत्ररक्षणाचा अभाव आहे थोडासा. पोलिसांचा फिटनेस काय पाहिला आहे. मग ते वकिलांच्या फिटनेसबाबत शंका आहे मला कारण पोलिसांना धावावं लागतं. धावसंख्या धापकती 1 न वाढते 14 धावसंख्या. थोडासा विरंगुला. स्वरूप वारिंगे यांच्याकडनं लगातार 3 षटकारांसाठी 3000 रुपये. विजेता मला आठवते SSC ट्रॉफीमध्ये पोलिसांचा सामना झाला. आम्ही त्यांचा इंटरव्ह्यू कव्हर केला. त्यांनी आम्हाला सांगितलं की हा मी सामना एकदा खेळलो मात्र आम्हाला 1 महिना सलाईन भेटले. म्हणजे एका तासा क्रिकेट खेळून त्यांना 1 महिना ऊर्जा भेटली. म्हणजे किती ताण असतो पोलिसांवरती याचं ते जिवंत उदाहरण होतं. SSC ट्रॉफी आमचे साईचलनच्या माध्यमातून स्पर्धा संपन्न झाली. साईचलनच्या माध्यमातून 14 धावा 40 धावा काढायच्या आहेत. आमच्या कमेंट बॉक्समध्ये आमचे लाडके समालोचक
योगेश मडवी अत्यंत लोकप्रिय मराठी आणि हिंदीचा चांगला आवाज, ज्यांना भरपूर मागणी असते. दादा बोला. लगातार 3 चौकार 3 षटकार. समीर दादा आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक, आधारस्तंभ. आणि लगातार 3 षटकासाठी तुम्हाला 1500 रुपयाचं पारितोषिक. आणि स्वरूप दादा यांच्याकडनं 3000चं पारितोषिक लगातार 3 षटकारांसाठी. म्हणजे लगातार 3 षटकांत तुम्हाला 4500 पारितोषिक देण्यात येईल. 14 धाबा, एक बिनबाद, दमदार सुरुवात. षटकाची झाली सांगतात 40 धाबा कुठायच्यात. एक्झिबिशन सामना दुपारच्या सत्रामध्ये थोडासा विरंगला. 26 धावांची गरज आहे. ओ बॅटचा फेस लवकर ओपन केला. स्ट्रॉंग अपील मात्र नाही आहे. ही कोर्ट नाही आहे अपील करायला. इथे फक्त तुम्ही पंचांकडे अपील मागू शकता. एकदा अपील झाला विषय संपला. इथे हायकोर्ट वगैरे नाही आहे, स्टेट कोर्ट वगैरे असं काही नाही आहे. एकच कोर्ट आहे ते आमचा पंचांचा कोर्ट. यस. आणि एक थर्ड अंपायर. 14 धावा. स्वरूप गणेश वारिंगर यांच्याकडे लगातार 3 षटकारांसाठी 3000. थँक्यू. 14 धावा, एक बिनबाद, दमदार सुरुवात. ओ लवली हिट लॉंग ऑफच्या डोक्यावरनं. वॉट अ शॉट. क्लिअर कट षटकार तुम्हाला पाहायला मिळतोय. वॉट अ ग्रेट टायमिंग अँड वॉट अ फॅबलस शॉट्स. दॅट्स वॉट. हॅव अ लुक ॲट द ॲक्शन रिप्ले. कैलास पारधी सरांच्या बघा मनगटामध्ये ताकद किती आहे. क्या बात आहे. वॉट अ शॉट. मनगटामध्ये एवढी ताकद असते ना पोलिसांच्या, गुन्हेगाराला पकडला ना तर मान मोडेल पण त्यांची ती पकड सुटणार नाही. एवढी मनगटी ताकद असते त्यांच्या मंगळामध्ये. 20 धावा, 20 धावांची गरज आहे. अर्धा पल्ला पार केला आहे. पोलिसांचा कडूकक्ष बघू शकाल. सुंदर विलोभनीय दृश्य आणि तिथे ॲटमॉस्फिअर मध्ये खूप चांगलं आहे. राईट राऊंड द विकेट. ओ प्लेस करायचा प्रयत्न. पुलर अँड डिलिव्हरी पर्यंत त्याला शांत ठेवलं. पायांमध्ये अंतर चांगलं होतं. लगेच माती लावली, लगेच ग्रीप मजबूत केली. कारण कैलास पारधी साहेबांचा जो बॅटचा फ्लो आहे ना तो चांगला, फिटनेस देखील चांगला आहे. 18 धाबा कुठल्या आत्तापर्यंत वाटतं बॅटिंग. 2 दिवसमध्ये पोलीस स्टेशनला कोणाला बोलू देणार नाही आता, कारण 18 धाबा केल्या आहेत, भरपूर केल्या आहेत. त्यामुळे आता बोलायचं नाही 2 दिवस कायच. 7 चेंडूमध्ये 18 धाबा कुठल्या. 20 धाबा दापलकावरती. 40 धाबा काढायचे आहेत. कमबॅक होईल का वकील संघटनेचं हे पाहणं गरजेचं असतं. गोलंदाज चांगली होती, कमबॅक चांगला. एकनाथ शेठ वाहिले यांचं आगमन झालं. मोस्ट वेलकम, स्वागत आहे तुमच्या स्पर्धेमध्ये. ओ ऑन साईडला स्वीप करायचा. वाईट पंचाकडे इशारा. दुपारचं सत्र आहे, सध्या आपण एन्जॉय करतो या सामन्याला. 2:14 होतात. 15 चेंडू 19 धावांची गरज आहे. सामना क्लोज एन्काउंटर आहे, कारण दोघांमध्ये एन्काउंटर होत असतात. क्लोज एन्काउंटर सामना आहे. 21 धावा 19 धावांची गरज आहे 15 चेंडूंमध्ये. 15 चेंडूमध्ये 21 झालेत. आता कुटायचे 21. बघायचं कोण जिंकणार. सामना चांगला आहे दोन्ही संघांसाठी. सॉरी 9 चेंडू झाले, कारण 4 षटकांचा सामना आहे. ओ चांगला फटका ड्राईव्ह केला आहे. ऑफ ड्राईव्हच्या माध्यमातून बॅकलिपला काढवलं आहे. चांगलं क्षेत्ररक्षण. मार मार. यस, गुड फिल्डिंग, गुड थ्रो. आज आवाज येतो यावेळीमध्ये पॅव्हलियनमधनं. मारायला सांगतात, फटकेबाजी मारायला सांगतात. असं वाटतं की कधी एखादा फलंदाज आऊट होतो, मला फलंदाजीसाठी संधी मिळणार, हा देखील उद्दिष्ट असतो. ही बाईक ही आमची बुलेट. मगाशी सिद्धूनं खूप चांगलं सांगितलं इंटरव्ह्यूमध्ये की आम्ही भरपूर बाईक बघितल्यात, मध्ये बुलेट नाही बघितले. थँक्यू सिद्धू, चांगलं कमिटमेंट केलंस, चांगला त्यांना परिचय दिला. सागर देखील बोलला. दोन्ही संघाने आले होते, जॉईन झाले होते मगाशी आम्हाला. त्यांच्यामध्ये सामना बघणार होतो आपण. यानंतर हाफ ट्रॅकर कट केला. यस, हो माय गॉड. कैलास साहेबांचा झेल सोडलाय. कैलास पारिंदे, गणेश जाधव यांनी काहीतरी सेटलमेंट असेल, हरकत नाही आहे. 23 धावा. सोपा झेल होता. आम्ही कॉमेडी करतोय मित्रांनो, तर सिरियसली घ्याल. पोलीस साहेब आम्हाला अटक करतील. 23 धावा एक बाद. पोलीस वर्गाचा आम्ही नेहमी सर रिस्पेक्ट करतो. खाकीवर्दीचा आम्हाला अभिमान आहे, कारण खाकीवर्दी आहे म्हणून तर आपण शांत झोपतो. त्या खाकीवर्दीचा आम्हाला पूर्ण अभिमान आहे, कारण आमचा अभिमान, आमचा स्वाभिमान, आमचा मुंबई पोलीस, महाराष्ट्र पोलीस आमचा अभिमान आहे. उंची जास्त धावायचं नाही, फक्त त्याच्यावर कलेक्ट करायचं असं ठरवलं आहे. 2 धावा मिळणार. 25 धावा. सराव चांगला आहे. दोन्ही संघांचा फिटनेस बघा चांगला आहे. वकिलांचा देखील चांगला फिटनेस आहे. आणि आपण पोलीस बांधवांचा देखील पाहतो, तो देखील खूप चांगला फिटनेस आहे. फिटनेस असायला हवा. 25 धावा. 15 धावांची गरज आहे. उर्वरित 12 चेंडू आणि गरज आहे ती 15 धावांची. 12 चेंडूमध्ये 25 कुठल्यात आणि झेल देखील सोडला एक, त्यामुळे समीकरण थोडंसं कठीण झालं आहे. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चुकवू नका पुढचा सामना. वाडेकर वर्सेस वडवली सी. बलराम कोलेकर प्रतिष्ठान वाडेकर वर्सेस शर्वी 11 वडवली सी यांच्यामध्ये
एका बाजूला सागर, एका बाजूला प्रणित. पाण्याची मागणी केली जाते. येस डीजे मास्टर, आपल्याला काही सेटिंग जमली नाही आज, हरकत नाही, उद्या करा. कारण आज मला वाटत नाही की तुम्हाला सेटिंग जमेल माईकची. आम्ही स्पष्ट बोलतो माईकवरती, कारण हा प्रोफेशनल आहात तुम्ही, पैसे घेऊन कामं करता तर कामं देत चला. 12 चेंडू 15 धावांची गरज आहे. चेंडू 15 धावांची गरज आहे. चला 12 चेंडू 15 धावा. वाडेकर संघ गेट रेडी. हा नेक्स्ट मॅच सागर लगेच रेडी राहायचं आहे. यस तर आमचे एकनाथ शेठ वाहिले मच्छीवाले आहेत ते वसार गावचे, त्यांच्याकडनं हॅट्रिकसाठी 2000, लगातार 3 षटकार 3 चौकार आणि विकेट हॅट्रिकसाठी त्यांच्याकडनं चौकाराच्या हॅट्रिकसाठी 1000 आणि चौकाराचा इशारा गणेश जाधव यांच्या बॅटमध्ये उशिरा का होईना मात्र बॅटचा बेस ओपन केलं त्यानं आता. आणि ऐवक्यासाठी आमच्या प्रेक्षकांसाठी 1000 रुपये. क्या बात आहे. बघा कट केला बॅकफुटला, त्याला रुबी कट दाखवलं, फटका खूप सुंदर फटका सजवला आहे. 29 धावा 11 धावांची गरज आहे. येणाऱ्या 11 चेंडू आणि 11 धावा. क्लोज एन्काउंटर. एकनाथ शेठ वाहिले मच्छीवाले आमचे, त्यांच्याकडे लगातार चौकार 3 षटकार 3 आणि विकेट 2,000 रुपये. आणि प्रेक्षकांसाठी ऐवक्यासाठी 1000 रुपये. थँक्यू एकनाथ शेठ. त्यांच्या नावापुढे शेठ लागलाय म्हणजे प्रश्नच नाही आहे. एकनाथ शेठ कमी नाही पैशाची, त्यांना समुद्रामधनं 1 ग्लास पाण्याचा काढला त्यांना फरक पडत नाही आहे. थँक्यू एकनाथ शेठ, स्वागत आहे तुमचं. 11 चेंडू 11 धावांची गरज आहे. फिल्डिंगमध्ये चेंजेस हवे आहेत. वकील यांना सामना जिंकायचे, पोलिसांना थांबवायचं आहे. बघायचं कोण सामना जिंकणार. मात्र कैलास दाबणे सामना थांबवणं फार कठीण आहे. 21 धावा कुठल्यात. ओ ओ ओ माय गॉड, शेवटच्या टप्प्यापर्यंत जेल सुटला आहे. समीर शेठ देखील आमच्या सामन्याला एन्जॉय करतात. त्यांचा पोलीस बंद मित्र आहे त्यांचा, कारण त्यांच्या समाजामध्ये भरपूर कार्य आहे. ॲक्शन रिप्ले बघा कसं जेल टिपलायचा. समीर शेठचे बंधू देखील खेळतात त्याच्यामध्ये, ते देखील वकील आहेत. नाही आहे थोडासा विरंगला. 10 चेंडूने गरज येते 10 धावांची. कॉमेडी बॉक्समध्ये देखील वातावरण चांगलं आहे. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. यस इट इज. 2 धावा पूर्ण केल्यात. येणारे चेंडू 9 आणि गरज येते 8 धावांची. 9 चेंडू 8 धावा. नेट टू नेट फाईट सामना आहे. मजा आली. वाटलं होतं की सामना एवढा फाईट होईल, मात्र वकील साहेबांना पुन्हा एकदा वकील संघटनेनं कमबॅक केलं आहे. मात्र विकेट बाद झाला नाही आहे. हा बघा जेल, मागचा जेल बघा, मागचा जेल बघा. क्या बात आहे. ऑन साईडला चांगला फटकाच करत विकेट. यस वन बॉल सीमा पर 4 रन. चेंडूची वाट बघू शकत नाही तुम्ही. चेंडूची वाट बघितली चेंडू वाट लावणार, तसंच झालं चौकार. या टीज आहे. आठ चेंडू 4 धावा. रोहित आम्हाला काही ते माहिती देत असताना, हो टेस्ट क्रिकेट असं वाटतंय. क्या बात आहे. जबरदस्त मजा आली. वकील संघटना तुमचं देखील आणि पोलीस बांधव तुमचं देखील मनापासून आम्ही स्वागत करतो. मजा आली आम्हाला देखील. 7 चेंडू 3 धावांची गरज आहे. 3 चेंडू 7 असते तर मजा आली असती. मग ते उलटं समीकरण आहे. 7 चेंडू आहेत आणि 3 धावांची गरज आहे. पोलीस वर्ग बघा उभा आहे, जसं काय आता अलर्ट मोडमध्ये. कधी मैदानात येतील ते एन्जॉय करण्यासाठी बघायचं आहे. 7 चेंडू 3 धावा. लवली शॉट लोकांच्या डोक्यावरनं. यस इट इज फिनिश. यस यस यस. बघू शकाल जल्लोष. मी मगाशीच म्हटलं होते पोलीस वर्ग कधी सामना जिंकतो, कधी आतमध्ये येतोय आणि कधी एन्जॉय करतोय. बघू शकाल पोलिसांचा विजय म्हणजे आपल्या देशाचा विजय. पोलिसांचा विजय म्हणजे समाजाचा विजय. पोलिसांचा विजय म्हणजे आपल्या घटनेचा विजय आणि पोलिसांचा विजय म्हणजे या स्पर्धेचा विजय. यस यस.
वकील संघांना तुमचं देखील अभिनंदन. आला तिथे चांगला सामना केलात. आम्हाला खरोखरच खूप मनोरंजन मिळालं. याच्यापासून तुमचं मनापासून आभार. सन्माननीय सुशील उगडे साहेबांचं आगमन झालंय आणि रोशन पानसरे आपणास विनंती आपण मंचावर येऊन स्थानपन्न बाबा. खूप अभिनंदन. सोनू पोलिसांचा प्रवेश सेरेमनी करूया आपण. मजा आली. बघा काय जल्लोष पाहायला मिळाला. साहेबांना आनंद व्यक्त करायला वेळ मिळत नसतो, परंतु हे एक स्पर्धेचं निमित्त आहे आणि या स्पर्धेच्या निमित्तानं त्यांनी विजय प्रस्थापित केल्यानंतर केलेला जल्लोष आणि विजयाचा आनंद साजरा केलाय. सर्व पोलीस बंधूंचं मनपूर्वक अभिनंदन. कारण पोलीस निरीक्षक विरुद्ध वकील संघटना ही लढत झाली आणि वकिलांवरती मात देत सतत 3 वर्ष हा गुलाल राहिलाय. तर वाडेकर संघाला बघा सुवर्ण संधी. विकेट हॅट्रिक साठी कोणत्याही गोलंदाजाने विकेट हॅट्रिक घेतली तर सुशील दादा उघडे यांच्याकडून 1000 रुपयाचं प्राइज आहे. तर नक्कीच या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत. या ठिकाणी बघा आमचे सन्माननीय उपस्थित असलेले PSI बारावकर साहेब उपस्थित झालेत, त्यांचा सन्मान केला जाईल. त्यानंतर PSI बहारी साहेब देखील उपस्थित आहेत, यांचं मनपूर्वक आपण स्वागत करूया. आयोजन कमिटीच्या वतीने त्यांचा सन्मान केला जाईल. आणि बिग फाईट लढत तुम्ही पाहिली. आज खरा त्यांचा आनंदाचा दिवस आहे. वर्षभरात एक आनंदाचा दिवस येतो. सतत 3 वर्ष सलग हा विजय त्यांनी प्रस्थापित केलाय. विजयी घोडदौड सुरूच राहिली आणि 3रा लगातार वर्ष त्यांनी गाजवलंय. चला तर चला सामना सुरू होणार आहे. आपण सोनू बांगर या. तर या ठिकाणी लढत आपण पाहणार. पहिल्या फेरीतील 4था राऊंड अर्थात खेळतील PSI राजगुरु साहेब अर्थात उर्फ भाई साहेब या. खरं तर तुमचा सन्मान केला जाईल. संपूर्ण एका फोटो होऊ द्या. चला फोटो होऊ द्या. त्यानंतर संघाला आपण ट्रॉफी देणार आहोत. संपूर्ण टीम आपण इकडे या. एक फोटो घ्या आणि नंतर इकडे प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये या. सर्व खेळाडूंना घेऊन दमदार खेळ राहिला. वकील संघटना संघाला मात देऊन 3ऱ्या वर्षामध्ये हा सामना त्यांनी जिंकलाय.
थँक्यू सो मच मचिंद्र पाटील सर, थँक्यू सो मच योगेश मडवी सर. जमलेले माझ्या सर्व लाडक्या प्रेक्षक वर्गांचं पुन्हा एकदा मनपूर्वक हार्दिक स्वागत. स्पर्धा आपण पाहतोय स्वर्गीय चला. मस्कर स्वर्गीय. चला वकील, या ठिकाणी आपण पाहतोय पोलीस संघटना आपण पाहतोय त्यांनी सामना जिंकला, त्यांना आपण प्राइज देणार आहोत. संपूर्ण संघाने यायचंय. त्यानंतर आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक समितीदा देसाई यांना विनंती करतो की आपल्या शुभासे या संपूर्ण टीमला आपण विजेता ट्रॉफी द्यायची. खरं तर या मॅच मध्ये विजेता झालेत. दमदार खेळ राहिला. वकील संघटनेवरती मात करून तिसऱ्यांदा या ठिकाणी तिसऱ्या वर्षामध्ये विजय प्रस्थापित केलाय. तुमचे शिवाजीनगर पोलीस स्टेशन सर्व आपले पोलीस बंधू या ठिकाणी उपस्थित आहेत. एकच वादा. PSI भाई साहेब नक्कीच या ठिकाणी उपस्थित आहेत. सगळ्यांचा सन्मान या ठिकाणी सन्मान केला जाईल. PSI बारावकर साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान होईल. आणि PSI भवानी साहेब उपस्थित आहेत, भाई साहेब देखील उपस्थित आहेत, यांचा सन्मान इथे केला जाईल. बघा या विजेत्या मॅचचा मॅन ऑफ द मॅच आहे कैलाश पारधी. यस, कैलाश पारधी साहेब ठरलेत मॅन ऑफ द मॅच. त्यांना आपण मॅन ऑफ द मॅच देऊया. खरं तर तिसऱ्यांदा शिवाजीनगर पोलीस स्टेशन सामना जिंकलाय. 3 वर्ष सातत्यानं या स्पर्धेमध्ये विजय प्रस्थापित करतात, चॅम्पियन होत आहेत. आणि तिसऱ्यांदा त्यांना हे विजेतापद मिळालंय, त्यांचं देखील आपण कौतुक करूया. थँक्यू सो मच सर्वांचा आपण विशेष आभार व्यक्त करूया. वकील संघटना आणि पोलीस दल यांचा आपण विशेष आभार व्यक्त करतो. आणि जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे लढत सुरू आहे. वडवली सी विपक्ष स्वर्गीय बाळाराम कोळेकर प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेकर या दोन संघांमध्ये यावेळेचा चेंडू समोर खेळलेत. डायरेक्ट हिटचा प्रयत्न शॉर्ट मिड ऑफ मध्ये खेळाडू उपस्थित होते आणि रन्स कंप्लीट झाली. 1 सतीश आणि भाया ही सलामी जोडी आपल्याला पाहायला मिळते. ती टीम वडवली सी संघाच्या माध्यमातून. आणि गोलंदाजी मार्गवती कपिल PSI भवारी साहेबांचा सन्मान होतोय. आमच्या स्पर्धेचे लाडके आयोजक समीरदादा देसाई यांच्या शुभास्य तो सन्मान केले होते. संपूर्ण टीमचा दमदार खेळ राहिला. PSI टीमचे कोच आहेत राजगुरू साहेब. PSI राजगुरू साहेब उपस्थित आहेत, त्यांचा सन्मान केला जाईल. आणि बघा विजेता झाल्याबद्दल संघाला 5,000 रुपयाचं प्राइज. क्या बात आहे. 5,000 आणि 2 कोंबडे. कैलास साहेब या. कैलास साहेब आपल्याला मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. मॅन ऑफ द मॅच या मॅच मध्ये दमदार खेळ राहिला कैलास साहेबांचा. समिती द्या. योगेश थँक्यू सो मच. जाऊया मैदानाच्या आतमध्ये जिथे लढत त्या ठिकाणी सुरू आहे. वाडेकर विपक्ष वडवली सी दोन संघांमध्ये आपण बांधणार. आणि एकूण धाबसंख्या आपल्याला पाहायला मिळतील फलकावरती. 9 धाबा स्कोरबोर्डवरती. आणि षटक क्रमांक पहिलं समाप्त झालं. कपिलचं षटक होतं आणि त्या षटकामध्ये 9 धाबा त्यानं खर्च केल्यात. टीम वडवली सी संघाची धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनगडी बाद 9 धाबा. सर्वी 11 वडवली सी संघ आणि त्यांच्या आगे स्वर्गीय बाळाराम कोळेकर प्रतिष्ठान जय जलेश्वर वाडेगट संघ आपण पाहतोय. विजय कोळेकर यांनी पुरस्कृत केले गेलेला संघ वाडेगट संघ आपल्याला पाहायला मिळतो. त्यांच्या आगेस तेवढ्या ताकदवर संघ सर्वी 11 वडवली सी संघ पाहायला मिळतो. पहिलं षटक कंप्लीट 9 धाबा स्कोरबोर्डवरती आपल्याला पाहायला मिळाला. आणि दुसऱ्या षटकामध्ये गोलंदाज झाला प्रणित पाटील.
चला अतुल असेल बघा, रोशन अतुल येतात गोलंदाजी मार्गवरती. अतुल भोईरचं दुसरं पॉवर प्लेचं षटक या ठिकाणी सुरू होतं आणि 3 खेळाडू 30 गज घेऱ्याच्या बाहेर पाहायला मिळतात. लॉंग ऑफ, लॉंग ऑन आणि स्क्वेअर लेगला खेळाडू उपस्थित. पहिला बॉल या षटकातील. खोलब्या टप्प्याचा चेंडू ऑफ साईडला ड्राईव्ह केला ऑन द कार्पेट. लॉंग ऑफला खेळाडू उपस्थित, परंतु चुकी झाली आहे आणि चेंडू जातोय लॉंग ऑफ सीमारेखा बाहेर. चौकार. मित्रमंडळाचे सामने सगळ्यान भारी. श्रीराम मस्कर प्रतिष्ठान आहे अंबरनाथ शहरान भारी. थँक्यू सो मच. छान होतं. आपण पहिले फक्त ड्राईव्ह केलं होतं, परंतु फार वेगानं चेंडू निघून गेला. शतक्षकाला बीट केला आणि चौकार केला टीमची टोटल. तर विकेटच्या हॅट्रिक साठी ते 3000 रुपयाचं प्राइज होतं. 1500 रुपयाचं प्राइज होतं. ते देऊन आपण त्यांना सन्मानित करतोय. सुंदर खेळ संपूर्ण टीमचा राहिला. पुन्हा एकदा तुमचं सगळ्यांचं अभिनंदन. आणि आता इथे मॅच सुरू झाली आहे. पहिल्या फेरीची अंतिम चौथी लढत. टीमचे टोटल 14 वरती पोहोचले. सतीश आणि भाया ही जोडी आपण पाहिली. सतीशनं फार चांगली सुरुवात आपल्या टीमला करून दिली, कारण एकूण तो 6 चेंडूचा सामना करत 12 या धावसंख्येवरती बॅटिंग करतोय आणि त्याला साथ देतोय भाया ऑन स्ट्राईक. हाफ ट्रॅकर एज लागली आहे आणि लागलाय पहिला धक्का. टीम सर्वी 11 वडवली सी संघाला. सलामीवीर भाया बॅक टू द डगआउट. तर या दरम्यान मी विनंती करेल वकील संघटना आपण या सगळ्यांनी आपला देखील इथे सन्मान केला जाईल. संपूर्ण वकील संघटना संघ जो आहे त्यांनी या ठिकाणी व्यासपीठावरती यायचंय. समीर दादांच्या शुभास्ते आपण त्यांना सन्मानित करणार आहोत. संपूर्ण वकील संघटना आपण सगळ्यांनी या. चला नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये पोहोचलाय. अरविंद पाटील तिसऱ्या क्रमांकावरती नवीन खेळाडू आपल्याला पाहायला मिळते. सिनियर खेळाडू आहेत सर्वी 11 वडवलीसी संघाचा आणि आता इथून दुसऱ्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये चांगली धावसंख्या बनवावी लागेल, कारण 14 धावा स्कोरबोर्डवरती आहेत. दुसरं षटक मार्गस्थ अतुल